मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 3. रब की नेमत है तेरी निगाहें, जिसमें बसती है उसकी दुआएं. डॅड, ब्लू कलर आणि येल्लो पण. आर्याने कलर शेड कार्ड मधील तिच्या आवडीचा रंग निवडला. नो डॅड, पिंक पर्पल हेच बेस्ट कॉम्बिनेशन. जियानेही तिच्या आवडीच्या रंगावर बोट ठेवलेच. प्रधानांच्या ऑफिसमधील ज्युनियर डिझायनर्स दोघींच्या आवडीच्या रंगानुसार रूमचे रंग बदलत होते. टेबलवर ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये रूमच्या इंटिरियरचे डिझाईन पाहताना पुन्हा एक रंगीबेरंगी वाद सुरू. रूमला रंग कोणता? आर्या निळ्या रंगाचा हट्ट सोडेना आणि जिया गुलाबी रंगावर अडून बसलेली. दोघींच्या मध्ये बसलेला डॅड आलटून पालटून दोघींकडे पाहत होता. आर्या, अगं एवढे काय, पिंकही सुंदरच असतो ग. शेजारी बसलेल्या मम्माने हळूच कानात कुजबुजलेच. समजावण्याचा प्रयत्न. डिझायनर्सही चिंतित. दोघीही सिप्रीम ग्रुप सीएफओच्या लेकी. नक्की ऐकावे तरी कोणाचे? गेले तासभर दोघींच्या मतांचा विचार करत एक एक गोष्टी ठरवणारा डॅडही धर्मसंकटात. कुणा एकीची बाजू घेतली तर दुसऱ्या पिल्लाचे गाल फुगणारच. आणि दोघीही काळजाचा तुकडा. करावे तरी काय? मम्मा, रूम जशी जियाची आहे तशी माझी पण आहे, मग माझ्या आवडीचा रंग का नको? आर्यामधील वकील जागी झालेली. मेघाच्या चेहऱ्यावर हतबल भाव. आर्याला काही समजत का नाही? एकतर आमच्या दोघींच्या स्वागतासाठी घरात एवढे सारे विशेष बदल होत आहेत. आर्या जियाची खास स्वतःची मोठी प्रशस्त रूम असणार आहे. राजीव मनापासून सर्व करत आहेत. किती खर्च होत आहे ते कोटेशनचे अंक बघून मलाच दडपण येत आहे. आणि आर्याचं भलतंच. आर्याने थोडीशी ॲडजस्टमेंट करायला नको का? रंगाचं काय एवढं? अहो, पिंक पर्पल फायनल करूया, हिने हळूच सांगितले आणि आर्याला डोळ्यांनीच दटावले. एकदम गप्प बसायचं हा आर्या. हा त्या डोळ्यांचा धाक. आय डोंट लाईक पिंक, तिने पुटपुटलेच तोंडात. सूरही रडवेला झालाच. जियालाही वाईट वाटले. डॅड, इट्स ओके, ब्लू चालेल मला. तिनेही मनाला मुरड घातलेली मम्माला जाणवलेच. दोघींसाठीही जीव तुटत होता. पण करावे काय? लेट्स डू वन थिंग. आपण वॉल ब्रेक करून 2 रूम जॉईन करत आहोत. सो एक रूम पिंक पर्पल शेडमध्ये असेल आणि एक ब्लू अँड येल्लो. दिस वे दोघींच्या विश पूर्ण. दोघींना आपापला स्पेसही मिळेल आणि दोघी एकत्रही. इज दॅट ओके? राजीवने सहजच सुवर्ण मध्य शोधला. येस, दॅट्स ग्रेट डॅड. आर्याची गळामिठी. हो डॅड, हे परफेक्ट असेल. जियानेही डॅडच्या हातात हात गुंफत वाकून पलीकडे बसलेल्या आर्याला टाळी दिली. दोघीही आनंदी. बट सर, दॅट विल लुक वियर्ड. ज्युनियर डिझायनर पैकी एकाने भीतच मत प्रदर्शन केले. त्याचेही योग्यच होते. अशी विचित्र मागणी आजपर्यंत कुणीही केली नव्हती. इट्स फाईन, ॲज लॉंग ॲज माय डॉटर्स आर हॅप्पी. किंचित हसरे पण तितकेच कडक शब्द राजीवच्या ओठी. आणि डिझायनरने ओके म्हणत ही विचित्र मागणीही मान्य केलीच. आज 1 जुलै आहे. 20 तारखेपर्यंत काम पूर्ण व्हायला हवे. हेही तेवढेच निक्षून सांगितले. ज्युनियर्सच्या चेहऱ्यावर कसं शक्य आहे हे भाव जाणवले त्याला, पण बोलले कोणीच नाही. डोंट वरी अबाउट बजेट. जास्तीचे वर्कर्स कामाला असले की नक्की वेळेत पूर्ण होईल. या सूचनेसोबतच सोल्युशनही देऊन झाले. लंच नंतर लगेच काम सुरू करतो हे आश्वासन देतच टीमने लॅपटॉप बंद केले. समटाइम्स वियर्ड इज ऑल्सो ब्युटिफुल, राईट? मेघाकडे हलकासा कटाक्ष टाकत उच्चारलेले ते शब्द. ज्युनियर्सना उद्देशून, पण तिच्या समाधानी डोळ्यांनी त्याच्या प्रश्नाला होकारात उत्तर दिलेच. येस राजीव, वियर्ड इज व्हेरी ब्युटिफुल. आपलं नातं आहेच की, बरंच असं वियर्ड पण तेवढंच सुंदर. जिया, आर्या, लंच टाइम.
वरच्या मजल्यावर डॅड आणि सिम्बा सोबत बागडणाऱ्या दोघींना खाली बोलावण्यासाठी तिची हाक. खरं तर तिघांसाठी, पण सर्वांसमक्ष अहो जेवण वाढलंय, खाली या लवकर, अशी खणखणीत हाक द्यायला अजून थोडा अवधी होता. सध्या तरी चिमण्यांच्या नावाचा सहारा. दोघी पळत आल्याच सिम्बासोबत, पाठून तोही, अजूनही किंचित रागातच. मुलींच्या रूम नंतर आपलीही रूम तिने पाहावी ही त्याची इच्छा, हळूच मेसेज करून जाणवून दिलेली. पण लंचची तयारी करायची आहे, मम्मी आणि भारती दीदींना थोडी तरी मदत करते, असं म्हणत तिने पुन्हा पळ काढलेला. पापाजींशी गप्पा करत छोले प्लेटमध्ये वाढणाऱ्या तिच्याकडे एक नाकुशीचा कटाक्ष टाकला गेलाच. मेघा, लिव्ह इट इफ यू आर नॉट इंटरेस्टेड. मीच का सारखे विचारायचे? राहा तुम्ही जी आर्या सोबत, मी राहीन एकटा माझ्या बेडरूममध्ये. चिमण्यांच्या प्लेटमध्ये पुरी वाढत हळूच तिनेही अंदाज घेतलाच त्याच्या रागाचा. राजीव, का चिडचिड करत आहात? आहे माझ्या लक्षात तुमचं आर्जव, आपल्या बेडरूमचं, पण मम्मीजींसमोर असं एकदम बोलू का की आपल्या रूमचे रिनोव्हेशनही करायचे आहे, मी जाते बेडरूम पाहायला? असं बरं दिसत नाही ना. आणि मुलींनी विचारले तर काय सांगणार आहोत? कसे समजवायचे तुम्हाला? चिडका कांदा. गाल फुगवून बसलेत. जिया आर्यापेक्षाही हे हट्टी आहेत. किचन मधून गोडाचा बाउल आणत वाढत होती सर्वांना. अरे वा, आज जलेबी. पापाजींचा आनंद, तेही गोडखाऊ. आपको बस एक ही जलेबी मिलेगी. समोर बसलेल्या मम्मीजींनी जिलेबी खाण्यावर लावलेले बंधन आणि पापाजींनी रागात ओठ घट्ट केलेच. हो पापाजी, झिरकॉन जवळ मगन जिलेबीवाला आहे ना, खूप प्रसिद्ध. जिलेबीची चाशणी तर अगदीच गोड, असं म्हणत हळूच त्याच्या प्लेटमध्ये 2 जिलेबी जास्त वाढल्या. तो काही बोलेपर्यंत त्याच्यापासून दूर समोर जाऊन बसली मम्मीजीं शेजारी. हसत खेळत गप्पा करत जेवण सुरू असताना या दोघांचे कटाक्षांचे खेळ. जिलेबीचा तुकडा ओठात घेताना मुद्दाम तिच्याकडे रोखून पाहणारी त्याची मिश्किल नजर. राग तात्पुरता तरी निवळला आहे हे जाणवत होते. मेघा, आज माझ्या मिठ्या चाशनीने माझ्यासाठी खास मिठी जिलेबी आणली का? त्या दिवशीची मिठी रिक्वेस्ट तुम्हाला समजली नाहीच. राजीव, तुमचं काय सुरू आहे? नशीब जिया आर्या तुमच्या शेजारी बसले आहेत. डॅडचे आंखों के इशारे त्यांना दिसत नाहीयेत, तेच बरे. पुरे आता आमच्याकडे पाहणं. और भी मीठी चीजें हवी होती ना, घ्या गोड गोड जिलेबी. राजीव, और जिलेबी दूं? कब से बस जिलेबी ही खा रहे हो, प्लेट में बाकी खाना भी है. मिश्किल हसत मम्मीजी त्याच्याकडून तिच्याकडे पाहत होत्या. दोघांची गुंतलेली नजर, त्यात मम्मीजींचा खोडकर स्वर. क्षणात भानावर दोघेही. मॉम, व्हॉट इज दिस? गडबडत त्याने प्लेटकडे नजर वळवली. मी राईस घेऊन येते. बावरली. घाबरून खुर्ची मागे सारत ती उठलीच. अरे राईस है यहां. मम्मीजींचे हसणे कायम. मग दाल आणते. चाचरत उत्तर देत ती निघालीच किचनच्या दिशेने, मम्मीजींकडे पाहायचे टाळत. दाल भी है मेघा. मम्मीजींची हसण्याची आवर्तने संपेना. जलेबी ही ले आना, यहाँ की तो सारी राजीव ही खा गया. पापाजींसोबत नेत्र पल्लवी करत राजीवला छेडणाऱ्या मम्मीजी. जिया आर्या गोंधळल्या. दादाजी दादीजी असे का हसत आहेत? डॅडनी फक्त जिलेबी का खाल्ली? मम्मा का पळून गेली? काहीच समजेना. मॉम डॅडकडे दुर्लक्ष करत मान खाली घालून पुरी छोले खाण्यात मग्न तो. किचनच्या दाराआड उभे राहून घट्ट डोळे मिटून गालावरचं ते गोड लाजरं हसू लपवणारी ती. राजीव, असे कसे हो तुम्ही? आता मम्मीजी मला चिडवत राहणार ना. भारती आणि विभासोबत गप्पा करत किचन आवरताना ती बाहेरचा कानोसा घेत होतीच. बराच वेळ जेवणानंतर लिव्हिंग एरियातच गप्पा मारत बसलेले राजीव आणि मम्मीजी पापाजी. मेघा, बाहेर आ ना. या मम्मीजींच्या हाकेला आले 2 मिनिटात हे उत्तर देऊनही तिथेच किचनमध्ये घुटमळत होती. भारती आणि विभाने
आम्ही आवरतो किचन भाभी, तुम्ही रेस्ट करा. हे सांगूनही ही तिथेच. दुपारी 2चा त्याचा कॉन्फरन्स कॉल आहे हे माहीत असलेली ती. तो स्टडीमध्ये गेला की मग आपण बाहेर जाऊ हे ठरवलेले. एकदाचा लिव्हिंग एरिया रिकामा झाला आणि ती बाहेर डोकावली. पण मुली कुठे आहेत? बराच वेळ आवाजच नाही. वर जाऊन पाहू का? स्टेप्सवर पाय ठेवणारच तेवढ्यात मम्मीजींच्या रूममधून आवाज, आर्याचा. दार किलकिले करत डोकावली तर दादाजींजवळ बेडवर आरामात लोळत टीव्हीवर मूव्ही. परीक्षा संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हास्य विनोदी सिनेमा, तोही दादाजींच्या कलेक्शन मधला चार्ली चॅपलिनचा. मेघा, जरा आणा तो. पाठून आलेल्या मम्मीजींच्या गंभीर आवाजाने दचकलीच. दादाजी आणि नातींना एन्जॉय करू देत तिला बाहेर लिव्हिंग रूमकडे घेऊन आल्या. काय झालं? माझं काही चुकलं का? मगाशी मम्मीजींनी बोलावले आणि मी गेले नाही म्हणून? देवा. भीतच एक आवंढा घशाखाली गेलाच. सोफ्यावर बस हे खुणेनेच सांगत शेजारी बसल्या. ही अजूनही चिंतेत. जिया आर्या के रूम का काम तो शुरू हो गया. तुम दोनों के रूम का रिनोवेशन बात की क्या राजीव से? मम्मीजींनी सरळ विषयालाच सुरुवात. आणि ही विचारात, देवा, रिनोवेशन तर ठीक आहे, पण त्यापायी होणारा खर्च उगाच आपल्यासाठी राजीवना खर्चात टाकायचे का? मम्मीजी, आमच्या रूमचे इंटेरियर काही तेवढं महत्वाचं नाही. जिया आर्याच्या रूमचे झाले ना, तेवढेच पुरे. मनात इच्छा असूनही ओठांवर दुसरेच काहीतरी. तिच्या मनाची ती चलबिचल मम्मीजींच्या अनुभवी नजरेने न ओळखणे हे तर अशक्यच. मेघा, तू आणि राजीव, तुमचं सेकंड मॅरेज आहे, आय नो, पण ही नवीन सुरुवात आहे ना दोघांसाठी. मग जिथून ती सुरुवात होणार आहे ती तुमची रूम, तीही असू दे ना नवी, तुम्हाला दोघांना हवी तशी. पुरानी यादें भुलाकर दोनों नई यादें बुन रहे हो ना. वो कमरा गवाह होगा उन प्यारी मीठी यादों का. शांतपणे समजावत मिश्किलपणे डोळे मिचकावलेच शेवटी. आणि ती गोड लाजली. और हाँ, ज्यादा बजेट की चिंता की ना तो एक धपाटा दूंगी तुम्हें. हळूच चापट देत हलकेसे धपाट्याचे प्रात्यक्षिकही दिलेच. सासूच्या रूपात आईच, प्रेमाने समजावणारीही आणि हक्काने दरडावणारीही. जा, राजीवशी बोलून घे, आजच सर्व फायनल करा. उभे राहात कडक ऑर्डर. मम्मीजी, प्लीज तुम्ही पण या ना वर, तुम्हीही सजेस्ट करा. तीही उभं राहत त्यांना सोबत यायचा आग्रह. धत पगली, तुम दोनों के बीच में मेरा क्या काम? जा लवकर, आम्ही जिया आर्याजवळ आहोत. पुन्हा डोळे मिचकावत खोडकर हसत तिला स्टडी रूमच्या दिशेने जवळजवळ ढकललेच आणि स्वतः पापाजी आणि नातींसोबत मूव्ही पाहण्यास गेल्या. ती तशीच स्टडी रूमच्या दाराशी घुटमळली. दारावर टकटक करू की नको या गोंधळात. राजीव रागावलेत, नीट बोलतील का माझ्याशी? कॉन्फरन्स कॉल नुकताच संपलेला. प्रधानांच्या ऑफिसमधून आलेली त्यांच्या बेडरूमची डिझाईन्स लॅपटॉपवर बघत होता. हर एक डिझाईन सोबत उसासा होताच. व्हॉट्स द यूज? या डिझाईन्सचं काय करू मी? मेघाला काहीच इंटरेस्ट नाही. त्या जिया आर्या सोबत राहणार. ते माझ्या रूमच्या रिनोव्हेशनची गरजच नाही. जशी आहे तशी ओके आहे. मेघासोबत रूम डेकोरेट करायची होती, त्यांच्या पसंतीने, त्यांच्या आयडियाज, खास त्यांच्यासाठी. बट आता काय? दारावर हळूच टकटक. स्वीटू नाही तर आयू असेल. माझा कॉल हाफ अवरमध्ये संपणार, त्यांना माहीत होतं. कम इन. कडक आवाज दाराच्या दिशेने, पण नजर स्क्रीनवरच. ती दार उघडून आत तर आली, पण त्याचे लक्ष नाही. अहो, बिझी आहात का? तिच्या आवाजाच्या किणकिण सोबत आश्चर्याने आनंदलेली नजर स्थिरावली तिच्यावर. हलकसं हसू होतं तिच्या ओठांवर, पण क्षणात याच्या आनंदाचं रूपांतर रागात झालंच. काय हवंय? निर्विकार प्रश्न, अन तिला चर्र झालंच. नाही, काय नाही, फक्त विचारलं, बिझी आहात का? मान खाली घालत पायाच्या अंगठ्याने वुडन फ्लोअरिंग कुरतडले जात होते.
येस, बिझी आहे. पुन्हा रागीट उत्तर. मेघा, आता काय नवीन सांगायचं आहे? का झिरकॉनला परत जायचं हे कळवायला आलात? असंही यू डोंट वॉन्ट टू स्पेंड टाईम विथ मी. आय एम रिअली अन इडियट. माझंच प्रेम आहे. मेघा डझंट फील एनिथिंग. तिने दीर्घ श्वास घेतलाच. डोळ्यातलं साचू पाहणारं पाणी पापण्यांची फडफड करत पाठवलं परत. राजीव, किती रागात बोलत आहात? कधी कधी तर समजतच नाही खरे राजीव कोणते. माझ्याशी लाडीकपणे बोलणारे का हे असे रागीट उत्तर देणारे? आणि मी कोणत्या राजीववर प्रेम करते? आता आली आहे ना मी स्वतःहून, तर माझ्याकडे दुर्लक्ष. दुष्ट राजीव. कधी फ्री होणार? ते इंटिरियरचे डिझाईन फायनल करूया ना? धीर एकवटून बोलून टाकलेच. कोणतं इंटिरियर? आर्याच्या रूमचं झालं की फायनल? त्याचा स्वरही उखडलेला. कोणतं काय कोणतं? हां, रोकाच्या दिवशी म्हणालात ना आपल्या बेडरूमचे इंटिरियर फायनल करायला माझ्या वाईफचं ओपिनियन महत्वाचं आहे. मग मी तुमची बायको, तुमच्याशी अजून काय डिस्कस करणार? आपल्या रूम बद्दलच बोलते आहे मी. चिडका स्वर, कमरेवर हात गेलेलाच. मी तुमची बायको हे विशेष जोर देऊन उच्चारलेले शब्द अन रागात त्याच्यावर रोखलेले डोळे. मेघाचं टिपिकल वाईफ रूप पाहत आता त्याचे खडूस डोळे हसू लागलेले. आपली बेडरूम? रिअली? लॅपटॉप बंद करत उभा राहिलाच. जीन्सच्या खिशात अंगठे रोवत तिला मिश्किल प्रश्न. हो, आपली बेडरूम. चला, मला पाहायची आहे. ठसक्यात उत्तर देत मान झटकत दार उघडून स्टडी बाहेर पडलीच. अन तो गालातच हसत पाठी. अरे वा मेघा, आज तुम्ही स्वतःहून काहीतरी सांगत आहात. मला बेडरूम पाहायची आहे हे सांगताना आवाज तर जोरात होता, पर नजरें झुकी हुई. चलो, ये भी बढ़िया है. माय डार्लिंग बायको, आपका हुक्म सर आंखों पर. तिने स्वतःहून उचललेलं हे पाऊल हट्टाने अन तेवढंच हक्काने देत होतं ग्वाही तिच्या प्रेमाची. आठवलं काहीतरी आणि लॅपटॉपही उचलला त्याने. डिझाईन्स तिलाही दाखवायची होतीच की. स्टडी बाहेर पडताना तिचा जोश मंदावलाच जेव्हा वर जाणाऱ्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं. त्याच्यासोबत त्याच्या पायांना मात्र आनंदाचा वेग, पण तिच्यासाठी तोही रेंगाळला. जिन्यावर त्याचीही पावले सावकाश. महत्वाची होती तिची सोबत. आर्या कुठे आहे? जिन्यावर वळताना हळूच तिच्या कानाजवळ त्याचा प्रश्न. मम्मीजी पापाजींजवळ मूव्ही बघत आहेत. डाव्या खांद्यावरची ओढणी सारखी करतच तिचं हळूच उत्तर. व्हेरी गुड. हलकेसे तोंडातच पुटपुटला. काय म्हणालात? काय गुड? पायरीवरचे तिचे पाऊल अडखळलेच. आय मीन, मुलींनी दादाजी दादीजींसोबत टाइम स्पेंड करणे इट्स गुड, राईट? ओठांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न, पण लबाड डोळे भलतंच काहीतरी सांगत होते. जिन्याखालीही डोकावून पाहिलं त्याने. सिम्बाही निवांत पहुडला आहे. पाहून हुश्श झालंच. थँक गॉड स्वीटू अँड आयू बिझी आहेत. एल्स दोघींचे प्रश्न. डॅड, तुझी रूम का रिनोव्हेट करायची? मम्मा इथे काय करते आहे? मूव्ही 2 आवर्सचा तरी असू दे, म्हणजे आम्हाला बोलता येईल. एंगेजमेंट इव्हिनिंग नंतर आजच वेळ मिळत आहे बोलायला. लास्ट 5 डेज मेघाला नीट पाहिलं पण नाही ना. जवळ बसून बोललो. ओनली फोन कॉल्स. अँड ऑफिसमध्ये फक्त हाय हॅलो अँड गुड मॉर्निंग. ऑफिसमध्ये तर माझ्याकडे जास्त पाहत पण नाहीत ना. स्वतःहून मला भेटायला येतात. अँड मी त्यांच्या केबिनकडे गेलो तर मेघा ऑलवेज बिझी विथ टीम मेंबर्स. त्याचं ते आनंदी व्हेरी गुड ऐकून ती मात्र मंद हसत होती. त्याच्या राईट या प्रश्नाला उत्तर द्यायचे टाळत की त्या नाजूक हसण्याचं सामावलेलं होतं तिचं ते उत्तर. राजीव, काही निवांत क्षण तुमचे आणि माझे, हेच हवं होतं ना? जियाच्या रूममधील मोठे फर्निचर हलवण्याचे काम सुरू झालेले. मजल्यावर 4-5 कर्मचाऱ्यांची वर्दळ, त्यांचे आवाजही अन काहीसा गोंधळही. अन मेघा राजीव जोडी निघालेली त्यांच्या रूमकडे. त्याच्या रूमच्या दिशेने पडणाऱ्या पावला गणिक मनातील चलबिचलही वाढलेली. एक पाऊल पुढे टाकणारा तो वळून पाहत होता
तिच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी बदलणारे भाव. पहिल्या वेळेस जियाच्या रूममधूनच खाली पळून गेलेली ती आठवली अन हसलाच पटकन. काय झालं? काय हसलात? साशंक नजरेने पाहिलंच त्याला. मनात काय चाललंय त्याच्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न. नथिंग. त्याच्या ठेवणीतल्या उत्तरावर तिने नाक मुरडलेच आणि त्याचं मोठ्याने हसणं. पुन्हा पळून जाणार नाही ना? बेडरूमच्या दाराच्या हँडलला पकडत तिच्या कानाजवळ त्याची कुजबूज. गप्प बसा. हलकीशी चापट दंडावर त्याच्या. जरुरी होतीच. राजीव, का छळता मला? त्या दिवशी पहिल्यांदा आलेले घरी, पण हे घर, हे कुटुंब माझं होणार आहे हे माहीत नव्हतं ना. कोणत्या हक्काने येणार होते मी तुमच्या बेडरूममध्ये? नाही जमलं तेव्हा. पण त्या दिवशी मनात निर्माण झालेलं गोड स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. आज भावी पत्नी म्हणून हा अधिकार तुम्हीच दिला आहे. एकमेकांच्या हृदयात तर स्थान मिळवलं आहेच, आणि त्याच हक्काने आज हा प्रवेश तुमच्या रूममध्येही. आजपासून आपली, तुमच्या माझ्या स्वप्नांचं हे इवलसं घरटं. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.